आज आपण SBIच्या क्लार्कची जी भरती निघाली आहे त्या संदर्भात चर्चा करणार आहोत. याची एज्युकेशन पात्रता, संधी, परीक्षा पद्धत आणि अर्ज प्रक्रिया. ही जी भरती निघाली आहे ती ज्युनियर असोसिएट म्हणजे कस्टमर सपोर्ट अँड सेल्सची भरती निघाली आहे. एकूण 1538 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. त्याच्यानंतर पदाचे नाव ज्युनियर असोसिएट कस्टमर सपोर्ट अँड सेल्स. हे पूर्ण जागा पूर्ण देशभरातून ऑल ओव्हर इंडियातून 1538 जागा आहेत. त्यात आपल्या महाराष्ट्रासाठी 165 जागा त्यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. पण ह्या ज्या जागा आहेत ते स्पेशली SC, ST, OBC आणि जे बॅकलॉग वॅकन्सी आहेत यांच्यासाठीच काढलेल्या आहेत. नोकरीचं ठिकाण महाराष्ट्र आणि संपूर्ण भारत असेल. अर्ज करण्याची तारीख बघूयात आपण. 27 ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. पूर्व परीक्षा सप्टेंबरमध्ये असेल, मुख्य परीक्षा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये होतील. अजून तारखा डिक्लेअर नाही झाल्या. वॅकन्सी चार्ट बघूयात आपण. हे पहा, पूर्ण टोटली ही 1538 जागांची भरती आहे. त्यात अमरावती डिव्हिजनसाठी 88 जागा दिल्यात. बेंगलोरच्या डिव्हिजनसाठी 120 आहेत. त्यात SC ला 85 आहेत आणि ST ला 35 आहेत. त्याच्यानंतर भोपाळमधून मध्य प्रदेश, छत्तीसगड त्याच्यामध्ये SC 134 आणि 26 फक्त ST कॅन्डिडेट मधूनच ही भरती आहे. भुवनेश्वरी हे अशा पद्धतीने. आता मी महाराष्ट्राचं सांगते. महाराष्ट्र आणि मुंबई मेट्रो यामध्ये फक्त ST कॅन्डिडेटच अर्ज करू शकतील. SC आणि OBC ला इथे व्हॅकन्सीज नाही आहेत आणि ST कॅन्डिडेट मात्र 165 विद्यार्थी इथे जागांसाठी इथे भरती करून घेत आहेत. टोटल 165. इथे PWD कॅन्डिडेटसाठी व्हॅकन्सीचा चार्ट अवेलेबल नाही आहे, पण फॉर्म भरताना PWD कॅन्डिडेट अर्ज करू शकतात, पण त्यांचा व्हॅकन्सी चार्ट मात्र इथे दिलेला नाहीये. अशा पद्धतीने बाकीचे पण न्यू दिल्ली, गांधीनगर, गुवाहाटी, पटना अशा सगळ्या जागांचा हा व्हॅकन्सी चार्ट आहे. तुम्ही हा पाहून घेऊ शकता. त्याच्यानंतर एज्युकेशनची अट बघूयात. जी मेनली जी अट आहे पदवीची आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून तुमची पदवी झालेली पाहिजे. याला काही पर्सेंटेजची अट नाही. कोणतंही विद्यापीठ आणि कोणतीही डिग्री, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग अशी कोणतीही डिग्री इथे चालू शकते. पण एक संधी आहे, जे ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरचे जे स्टुडंट असतील ते देखील अर्ज करू शकतात. पण ते शेवटचं जे सेमिस्टर असेल ते विद्यार्थी इथं फॉर्म भरू शकतील. पण त्यांची जर प्री क्रॅक झाली तर त्यांना मात्र मेन्सच्या आधी त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं पाहिजे. आणि लोकल लँग्वेज म्हणाल तर आपण ज्या राज्यातनं आहात तिथली रिजनल लँग्वेज आपल्याला असणं गरजेचं आहे. कारण का त्यावर सुद्धा एक लास्टला एक टेस्ट आहे फेज 3. तर महाराष्ट्रासाठी मराठी, कर्नाटकसाठी कन्नड, तर अशा पद्धतीच्या रिजनल लँग्वेज आपल्याला यायला पाहिजे. वयोमर्यादा बघूयात. किमान 20 ते 28 ह्याच्यामधले स्टुडंट्स अर्ज करू शकतात. पण ज्यांचं वय 28च्या पलीकडेही गेलेलं आहे त्यांना मात्र SC, ST मधून जर कॅन्डिडेट असतील तर 5 वर्षाची सूट असेल. OBC 3 वर्ष, PWD 10 वर्ष. अशा पद्धतीची ती वयोमर्यादाची सूट आहे. अर्जाची जी फी आहे, जे चलन आहे OBC साठी 750 असेल आणि जे बाकीचे आहेत SC, ST आणि PWD यांना मात्र चलन नाहीये. आणि ओपन मध्ये तर ही जागा निघालेलीच नाहीये, त्यामुळे इथे ओपन असं मेन्शन केलेलं नाही. कारण का ही पदवी खास SC, ST, OBC एवढ्या 3 कॅटेगरीतल्याच यांच्यासाठी ही भरती करून घेत आहेत. त्याच्यानंतर आपण जरा एक्झामचा पॅटर्न बघून घेऊयात. एक्झाम ही 3 फेज मध्ये होणार आहे. पहिली फेज जी प्री एक्झाम असेल, दुसरी फेज ही मेन्स असेल, तिसरी जी आपली जी रिजनल लँग्वेज आहे त्याच्यावरती एक टेस्ट होणार आहे. प्रिलिमिनरीचा एक्झामचा फेज 1 बघूयात आपण. टोटल आपल्याला 100 प्रश्न आहेत, 100 मार्कांसाठी आहे आणि 1 तासाची ही परीक्षा असणार आहे. प्रत्येक सेक्शनसाठी 20 मिनिटाचा सेपरेट टाइम असणे, अशी एकूण 1 तासाची ही परीक्षा असेल. इंग्लिश लँग्वेज 30 क्वेश्चन 30 मार्क, न्यूमरिकल ॲबिलिटी 35 प्रश्न 35 मार्क, रिजनल ॲबिलिटी 35 प्रश्न 35 मार्क, असे मिळून टोटल 100 मार्क, 100 क्वेश्चन्स. निगेटिव्ह 1/4 आहे रॉंग क्वेश्चनसाठी. मेन्स एक्झामचं बघूयात. ही
टोटल 190 प्रश्न असतील, 200 मार्कांसाठी असेल. आता हे 200 मार्क कसे डिव्हाईड झालेत ते बघूयात. जनरल आणि फायनान्शियल अवेअरनेस 50 प्रश्न तुम्हाला विचारले जातील, 50 मार्कांसाठी असतील. याला 35 मिनिटाचा टाइम आहे. जनरल इंग्लिश 40 क्वेश्चन असेल, 40 मार्कांसाठी असेल. याला 35 मिनिटं आहेत. क्वांटिटी ॲप्टिट्यूड मात्र 50 प्रश्न आहेत, 50 मार्कांसाठी. याला मात्र 45 मिनिटं आहेत. रिझनिंग ॲबिलिटी आणि कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड 50 क्वेश्चन्स आहेत, 60 मार्कांसाठी आहेत. 45 मिनिटाचा याला वेळ आहे. असे एकूण 2 तास 40 मिनिटाची ही मेन्स एक्झाम असेल. 190 प्रश्न, 200 मार्कासाठी. याला सुद्धा 1/4 मार्किंग आहे, कट आहेत क्वेश्चनसाठी. त्याच्यानंतर जी निवड प्रक्रिया होणार आहे ती नेहमीचीच फेज 1 आणि फेज 2 ज्यांचं कंप्लीट असेच फेज 3 ला क्वालिफाय होतील. अंतिम निवड ही मेन्सच्या याच्यानुसार अवलंबून असेल आणि ते फेज 3 मध्ये येतील आणि सर्वच याचा जो काही पॅटर्न आहे, बदल आहेत ते बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरती येतील. आणि जे प्रशिक्षणार्थी आहेत अप्रेंटिसशिप म्हणून SBI मध्ये जे येतात त्यांच्यासाठी मात्र हा एक क्रायटेरिया वेगळा आहे. इथे या स्लाईडमध्ये दिलेला आहे. त्यांना काहीतरी 5 गुण बोनस दिले जातात कारण का ते अप्रेंटिसशिप करतात त्यांच्यासाठी. तर ते त्यांच्यासाठी थोडंसं आहे. आणि जी एक्झाम आहे ती मात्र आपली महाराष्ट्रातले कॅन्डिडेट मराठीतून आपल्याला एक्झाम देता येऊ शकतं. इंग्रजी आणि मराठी असेल. महाराष्ट्राच्या अदर दॅन असेल तर इंग्रजी, हिंदी अशी आणि त्यांची रिजनल लँग्वेज असू शकते. त्याच्यानंतर फेज 3 जी आहे ती मात्र पहा जी आपली लोकल लँग्वेज आहे त्याच्यावरती होईल. नॉन व्हर्बल टेस्ट जी आहे त्याच्यावरती असे प्रश्न 15-15 आणि मौखिक चाचणी 20 अशी ही परीक्षा होते रिजनल लँग्वेजेसवरती. असा ह्या रिजनल लँग्वेजचा पॅटर्न आहे. एक ऑब्जेक्टिव्ह असेल आणि एक सब्जेक्टिव्ह असेल. तर याच्यासाठी जे वेतन आहे हे याचं सुद्धा 24,050 पासून सुरू आहे आणि 63,000 पर्यंतच्या याच्या सॅलरी जाऊ शकतात. जे DA, TA, HRA ते जे काही सगळ्या हे असतील आणि ऑब्व्हियसली प्रमोशन सुद्धा असेलच. याची संधी सुद्धा आपल्याला मिळेलच. त्याच्यानंतर एक्झाम सेंटर असतील प्री आणि मेन्ससाठी मात्र महाराष्ट्रातनं अमरावती, संभाजीनगर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि चंद्रपूर हे मात्र प्री आणि मेन्ससाठीचे एक्झाम सेंटर असतील. फॉर्म भरत असताना नेहमीच मागच्या एका IBPSच्या याच्यामध्ये सांगितलं होतं की तुम्हाला फॉर्म भरताना फोटो, साईन आणि एक डिक्लेरेशन मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. पूर्ण दिलेलं आहे. ते तुम्हाला तुमच्या हँडरायटिंगमध्ये लिहून त्याचा फोटो काढा आणि ते अपलोड करा. आणि या फॉर्मला मात्र 10वीचं सर्टिफिकेट वगैरे अपलोड करायचं नाहीये. पण जे नाव तुम्ही टाईप करणार आहात किंवा जे नाव हे करणार आहात ते मात्र 10वीच्या कुठलंही फॉर्म भरताना नाव मात्र 10वीच्या सर्टिफिकेटवरती जे आहे तेच यायला पाहिजे. आधार कार्डवरचं घालू नका. कारण का आधार कार्ड नेहमी स्पेलिंग मिस्टेक झाल्यामुळं किंवा कशाच्या तरी कारणामुळं चेंज होतं. तर आधार कार्डवरचं नका टाकू. 10वीच्या सर्टिफिकेटवरती जे नाव असतं तेच तुम्ही एक्झाम फॉर्म भरतेवेळेस टाका. शक्यतो मोबाईल नंबर चेंज करू नका. ईमेल आयडी सुद्धा चेंज करू नका. कारण का जे काही नोटिफिकेशन येतं ते तुम्हाला ईमेलला आणि मोबाईल नंबरला येत राहतात. हॉल तिकीटचे अपडेट असेल, रिझल्टचे अपडेट असतील, आन्सर कीच्या बाबतीत असेल तर ते तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरला आणि ईमेल आयडीला मिळून जातात. तर हे होते SBIचे डिटेल्स. फॉर्म भरायचे असेल तर नक्कीच कमेंट करा. फॉर्म भरून पण दिला जाईल.